श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याची सुरुवात करते. मंडळींनो, तुम्ही सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवारांचं व्रत करत आहात का? किंवा 9 गुरुवार असेल, 21 गुरुवार असेल किंवा यथाशक्ती तुम्हाला तुम्ही जेवढे संकल्प केले आहे गुरुवारांचं व्रतांचं तेवढे गुरुवार करत असाल आणि जर त्या एखाद्या गुरुवारी जर तुम्हाला समजा गुरुवार पण आहे, त्या दिवशी अमावास्या आली आहे, एकादशी आहे, चतुर्थी आहे, पौर्णिमा आहे किंवा सुतक आहे, विटाळ आहे, तर नक्कीच ते गुरुवार आपण ग्राह्य धरावेत का? ते गुरुवार आपण त्या व्रतांमध्ये काउंट करावेत की नाही? किंवा तुमचं ज्या दिवशी उद्यापन आहे एखाद्या गुरुवारी, समजा तर उद्याच्या गुरुवारी उद्यापन आहे, तर उद्या पौर्णिमा आलेली आहे किंवा उद्या एकादशी असेल किंवा एखाद्या गुरुवारी ज्या दिवशी उद्यापन आहे त्या दिवशी एकादशी आहे, अमावास्या आहे किंवा चतुर्थी असेल किंवा पौर्णिमा असेल, तर आपण त्यावेळेस ते आपण त्या गुरुवारांच्या व्रतांचं उद्यापन करू शकतो की नाही? ते गुरुवार आपल्याला काउंट करता येतील की नाही? तर याबद्दल खूप लोकांमध्ये संभ्रम आहे, शंका आहे आणि काल कमेंट बॉक्समध्ये हेच प्रश्न मला विचारण्यात आले जास्तीत जास्त. त्याच्यामुळे आज त्याच्यावरतीच माझा हा व्हिडिओ आणि माहिती असणार आहे. कारण की कसं झालेलं आहे, आज कोजागिरी पौर्णिमा कॅलेंडरमध्ये दाखवत आहे, पण आज पौर्णिमा तिथी जी आहे ती रात्री 9:15 वाजता सुरू होते आणि उद्या दुपारी 5:45 वाजता ती तिथी संपते. कोजागिरी पौर्णिमेची जी तिथी आहे म्हणजे पौर्णिमा तिथी ही उद्या दुपारी 17 तारखेला गुरुवारी 4:45 ला संपते. आता मी परत सांगते की जर तुम्हाला सत्यनारायण पूजन करायचं असेल केंद्राप्रमाणे तर ते उद्या गुरुवारी 17 तारखेला करायचं आहे. पौर्णिमेचा उपवास पण ज्यांचा कोणाचा असतो तो पौर्णिमेचा उपवास तुम्हाला तो उद्या करायचा आहे 17 तारखेला गुरुवारी. कारण की जी तिथी सूर्योदय सकाळचा पाहते तीच तिथी ग्राह्य धरली जाते. त्याच दिवशी आपल्याला उपवास, पूजा मांडणी सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्याच्यामुळे आणि अजून एक गोष्ट, जे कोजागिरी पौर्णिमेचं जी काही पूजा आहे किंवा आपण जे दुधाचं नैवेद्य दाखवतो, दूध पितो चंद्राच्या किरणामध्ये ठेवून, ते आपल्याला आज 16 तारखेला बुधवारी रात्री 12 वाजता मध्यरात्री 12 ते 12:39 दरम्यान या गोष्टी करायच्या आहेत. त्या सेवा, पूजा मांडणी सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. यावरूनच मला खूप लोकांनी प्रश्न विचारला की ताई उद्या पौर्णिमा आहे तर आम्ही म्हणजे गुरुवारचं व्रत आहे आमचं, तर आम्ही ते उद्यापन करू शकतो की नाही किंवा उपवास करू शकतो की नाही, पूजा मांडणी करू शकतो की नाही, याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. म्हणून म्हटलं आज आपण त्याच्यावरतीच व्हिडिओ करूयात आणि त्यावरतीच माहिती तुम्हाला सांगूया एकंदरीत सगळ्याच बाबतीत. तर आता मंडळींनो, तुम्ही यथाशक्ती जेव्हा 11 गुरुवार असेल, 9 गुरुवार किंवा यथाशक्ती 21 गुरुवार करत असाल, त्यावेळेस जर एखाद्या गुरुवारी, आता पहिले मी सांगते की तुम्हाला 11 गुरुवारचं करायचं असेल किंवा 9 गुरुवार करायचं असेल किंवा जेवढे गुरुवार करायचे असेल, व्रत करायचं असेल स्वामी समर्थ महाराजांचं एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा सहज तुम्हाला इच्छा आहे स्वामींसाठी करायचं, तर तुम्ही नक्की सेवा म्हणून जर तुम्हाला करायची सुरुवात करायची असेल तर तुम्ही कुठल्याही गुरुवारी ती सुरुवात करू शकता. फक्त त्या गुरुवारी अमावास्या नसावी, एकादशी नसावी, अशा दिवशी तुम्हाला ती सुरुवात करता येणार नाही. किंवा जर समजा तुम्ही गुरुवार म्हणजे आता श्रावण महिन्यापासूनच लोकांनी 11 गुरुवारांना सुरुवात केली आहे. कारण की आपणास माहिती आहे श्रावण महिना लागला की आपण आपल्या घरामध्ये मांसाहार वर्ज्य होऊन जातो. मांसाहार आपण करत नाही दिवाळीपर्यंत. कारण की कंटिन्युअस सणवार हे चालू असतात आपले. काही काही घरांमध्ये तर व्हेजिटेरियनच असतात, म्हणजे पूर्ण प्युअरपणे ते नॉनव्हेज घरात खात नाही. ते कधी सुद्धा कुठल्याही गुरुवारी या व्रतांना सुरुवात करू शकतात. अजून एक सांगू इच्छिते, जर समजा तुमचं आता म्हणजे व्रतांना सुरुवात झालेली आहे, 11 गुरुवारच्या व्रतांना सुरुवात झालेली आहे, पण जर तुम्हाला एखाद्या गुरुवारी, आता जसं की उद्या पौर्णिमा पण आहे आणि उद्या तुमचा 11 गुरुवार म्हटलं एखादा गुरुवार देखील असेल, तर तुम्ही तो गुरुवार करायचा की नाही? किंवा एखाद्या गुरुवारी एकादशी आली आहे किंवा समजा एकादशी किंवा ज्या दिवशी 2 उपवास एकत्र येतात, एकंदरीत सांगायचं काय की ज्या दिवशी गुरुवारीचं समजा 2 उपवास एकत्र येत असेल, समजा तुम्हाला एकादशी पण आहे आणि तुमचा 11 गुरुवारांचा व्रत पण चालू आहे, तर तुम्हाला 2 व्रत एका दिवशी करता येत नाही. म्हणजेच काय, 2 उपवास एकाच दिवशी करता येत नाही. त्यातली कुठली तरी एकाच पूजेचा उपवास आणि ती पूजा तुमची त्या देवापर्यंत पोहोचली जाते. त्याच्यामुळे दोन्ही उपवास तुम्हाला एका दिवशी ग्राह्य धरायचे नाही आहेत. म्हणजेच काय, समजा आता उद्या गुरुवार आहे, उद्या एकादशी पण आहे, तुम्हाला गुरुवारचा पण उपवास आहे, एकादशीचा पण उपवास आहे, तर तसं करता येणार नाही. तुम्हाला एकतर गुरुवारचंच व्रत करावं लागेल किंवा एकादशीचंच व्रत करावं लागेल. त्याचंच तुम्हाला सगळं करावं लागेल. आता समजा तुम्ही एकादशीचं व्रत केलेलं आहे, धरलं आणि उपवास तो तुम्ही धरला एकादशीचा, पण तुम्हाला काय करावं लागेल, त्या दिवशी तुम्ही गुरुवारची पूजा मांडणी करायची, पोथी देखील वाचायची, सगळ्या गोष्टी करायच्या, पण तो आणि उपवास देखील तो तुम्ही त्या दिवशी धरा. एकादशीचाच उपवास धरायचा आहे, उपवास पण घडेल तुम्हाला, पण गुरुवारची पूजा मांडणी, पोथी वाचणी सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, आरती नैवेद्य सगळ्या गोष्टी करायच्या आहेच आपल्याला. पण तो गुरुवार त्या 11 गुरुवारमध्ये किंवा 9 गुरुवारमध्ये किंवा 21 गुरुवारमध्ये काउंट करायचा नाही. म्हणजे तुमचं काय होईल, वाढीव गुरुवार होऊन जातील. वाढीव झाले तरी चालतात, काही सुद्धा होत नाही. म्हणजे मनामध्ये काही शंका आणायची नाही. त्याच्यामुळे सांगते की एकाच गुरुवारी जर 2 व्रत येत असतील तर दोन्हीपैकी एकच व्रत धरायचं आहे.
जर तुम्ही म्हणजे पूर्वी काळापासूनच जर तुम्ही एकादशी व्रत करत आहात, पौर्णिमेचा उपवास करत आहात, तर तुम्हाला गुरुवारचा त्या दिवशी उपवास स्किप करावा लागेल. त्या दिवशी फक्त पूजा मांडणी करायची, पोथी वाचायची, नैवेद्य आरती करायची, पण तो गुरुवार तुम्हाला ग्राह्य धरायचा नाही आहे. आता तुम्हाला ही गोष्ट कळाली असेल. आता तुम्हाला समजा उद्यापन करायचं आहे, आणि त्या गुरुवारी समजा ज्या दिवशी गुरुवारी उद्यापन आहे त्या दिवशी अमावास्या असेल, एकादशी असेल, तर त्या दिवशी उद्यापन करू नका. त्या दिवशी उद्यापन करू नये. फक्त उपवास, पूजा मांडणी सगळ्या गोष्टी करायच्या. पण गुरुवारचं जे उद्यापन आहे ते तुमचं समजा 11 गुरुवारचं उद्यापन असेल, तर ते 11व्या गुरुवारी अमावास्या आली, एकादशी आली, तर ते उद्यापन त्या दिवशी करायचं नाही. उपवास, पोथी वगैरे सगळ्या गोष्टी वाचायच्या, आरती नैवेद्य करायचा. पण गुरुवारचं उद्यापन 12व्या गुरुवारी करायचं. वाढीव झाला तरीही चालेल, सांगते परत तुम्हाला. पण त्या चुकीच्या पद्धतीने अमावास्या दिवशी, एकादशी दिवशी उद्यापन करू नका. आणि उद्यापन करायची पद्धत सुद्धा खूप साधी सोपी आहे. काही सुद्धा जास्त त्याला लागत नाही. जर तुम्हाला एखादी जोडी भेटली, जोडपं भेटलं, जेव घाला. त्या दिवशी पोरं भेटली, 5 पोरं भेटली, त्यांना जेव घाला. नाहीच कोणी भेटली तर सरळ काय करायचं, घरात नैवेद्य दाखवायचा, आरती करायची आणि जवळच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तिथे अन्नदानाला किंवा तुम्ही प्रसाद वाटप तिथे करू शकता. उद्यापन म्हणून अशा सुद्धा तुम्ही गोष्टी करू शकता. कुठल्याही मनामध्ये असं यथाशक्ती तुम्ही उद्यापन करू शकता. परत तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की 11 गुरुवारचं व्रत करत असताना एका गुरुवारी कुठलेही 2 व्रत जर आले तर त्यातलं एकच गुरुवारचं व्रत धरायचं आहे. आणि आता उद्या पौर्णिमेचा उपवास ज्यांचा कोणाचा असेल त्यांनी गुरुवारचं व्रत धरू नका. फक्त गुरुवारची पूजा मांडणी, पोथी वाचती, सगळ्या गोष्टी करा, आरती नैवेद्य करा. पण तो गुरुवार त्या 11 गुरुवारमध्ये 9 गुरुवारमध्ये काउंट करू नका. अजून एक गोष्ट, सुतक विटाळ असेल जर समजा तर तुम्ही तो उपवास करायचा, त्या दिवशी गुरुवारचा उपवास करायचा. तर समजा एखादा सुतक तुम्हाला लागलेला आहे, विटाळ आलेला आहे, तर त्या दिवशी गुरुवार जर मध्ये आला तर तुम्ही तो उपवास त्या दिवशी करायचा आहे. फक्त पूजा मांडणी करायची नाही, पोथी वाचायची नाही, काहीच करायचं नाही, पण उपवास करायचा त्या दिवशी. आणि तो जो गुरुवार आहे सुतक विटाळामधला तो फक्त काउंट करायचा नाही. तर मग पुढच्या गुरुवारी ज्या दिवशी सुतक विटाळ फिटेल त्यानंतर तुम्ही शुचिर्भूत होऊन सगळं काही स्वच्छता करून तुम्ही त्यानंतर जो गुरुवार येईल त्या दिवशी तुम्ही पूजा मांडणी, उपवास आणि नैवेद्य, आरती, पोथी वाचणे सगळ्या गोष्टी करून तो जो गुरुवार आहे तो तुम्हाला काउंट मध्ये धरायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल. खूप लोकांना शंका येते, खूप लोक प्रश्न विचारतात की आम्हाला एकादशी पण आहे, म्हणजे एकादशी आणि गुरुवारचं व्रत हे एका दिवशी आम्ही करू शकतो का? तर मी परत सांगेल, एका दिवशी 2 व्रतांचा उपवास धरायचा नाही. दोन्हीपैकी एकच पूजा आपल्याला लागू होत असते. त्यामुळे सांगते आहे, जर तुम्हाला एकादशीचा उपवास नाही आहे, पौर्णिमेचा उपवास नाही आहे, चतुर्थीचा उपवास नसेल तर तुम्ही त्या गुरुवारी तुम्ही व्रत ते पूर्णपणे करू शकता. म्हणजे पूजा मांडणी, गुरुवारचा उपवास सगळ्या गोष्टी करू शकतात आणि तो गुरुवार तुम्ही त्यामध्ये काउंट करू शकता. जर तुम्हाला बाकीचे कुठले उपवास नसतील तर ह्या गोष्टी मला क्लिअर झाल्या असतीलच. तर अशा प्रकारे सांगेल की जे कोणी, आणि हो अजून एक गोष्ट, खूप लोकांना 11 गुरुवार असेल, 9 गुरुवार असेल, व्हिडिओ बघून, माहिती वाचून, ह्या सगळ्या ज्यांना कोणाला अनुभव आलेले आहेत लवकरात लवकर पहिल्या गुरुवारी, दुसऱ्या गुरुवारी, तिसऱ्या गुरुवारी, असे खूप लोकांना तात्काळ अनुभव आलेले आहेत या पूजेमुळे, या व्रतांमुळे. तर मी एक सांगू इच्छिते, ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण सुद्धा या व्रतांना सुरुवात तर करतो. पण कसं असतं की आपण हे व्रताचं सुरुवात करत असताना मनामध्ये कुठेतरी आपल्या मनामध्ये एक म्हणजे असं की नाही, माझी इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे, माझी इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे, म्हणजे कुठला तरी मीपणा आपल्यामध्ये असतो की नाही स्वामी माझी इच्छा पूर्ण करा. सारखं घोगतो ती इच्छा पूर्ण. अरे 1 गुरुवार निघून गेला, 2 गुरुवार निघून गेले, 3 गुरुवार निघून गेले, माझी इच्छाच पूर्ण होत नाही आहे. मनामध्ये शंका आणू नका. फक्त एक सांगते की जर गुरुवारचं व्रत करायचं असेल, 11, 9, 21 जेवढे केवढे करायचे असतील ते तुम्ही फक्त स्वामी महाराजांवरती म्हणजे पूर्णपणे विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून, मन पवित्र ठेवून तुम्ही ती पूजेला सुरुवात करा. त्याची फळप्राप्ती कधी होणार आहे, कधी भेटणार आहे, काय भेटणार आहे याची अपेक्षा करू नका. फक्त मन पवित्र ठेवून, शुद्ध ठेवून तुम्ही त्या व्रतांना सुरुवात करून द्या. आणि पवित्र मनाने ज्या दिवशी उपवास आहे किंवा रोजच कोणाबद्दल मनामध्ये वाईट चिंतू नका, अहंकार मनामध्ये बाळगू नका, कोणाबद्दल हेवे देवे ठेवू नका, जेलसी म्हणजेच ईर्ष्या मनामध्ये ठेवू नका, कोणाबद्दल वाईट बोलू नका, वाईट चिंतू नका. आणि तरच तुमचे जे काही व्रत चालू आहे ते व्रत तुमचं सफल आणि सुफळ ठरेल. आणि हो 11 गुरुवारचं व्रतच म्हणजे फक्त तेवढंच करायचं का? नाही, त्याच्या जोडीला आपण स्वामीचे सेवेकरी आहोत आणि 11 गुरुवारचं व्रत करत आहोत. तर त्याच्या जोडीला जो मेन गाभा आहे, मेन पाया आहे स्वामी समर्थांच्या मार्गामधला, तो म्हणजेच काय पंचमहायज्ञ रोज घरामध्ये करा, 5 कामं. त्याचबरोबर रोजची नित्य सेवा रोज करा. 11 माळीशी स्वामी समर्थ जप, 3 अध्यायशी स्वामीचे सारामृताचे, 1 माळ गायत्री मंत्र आणि कुलदेवीची सेवा म्हणून दुर्गा सप्तती या ग्रंथातील 2 अध्याय रोज. हे सेवा रोज झालीच पाहिजे. पंचमहायज्ञ नित्य सेवा जो व्यक्ती रोज खंड न पडता करतो
तेच व्यक्ती जेव्हा हे बाकीचे उपाय, तोडगे, व्रतवैकल्य करतात त्यांना तात्काळ फळप्राप्ती ही होत असते. हे खूपदा मी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे उपाय, तोडगेच डायरेक्ट करायला जाऊ नका. त्याची तुम्हाला लवकर फळप्राप्ती होणार नाही. कारण की मी एक सांगते, आपण काय कर्म घेऊन म्हणजे आपले मागच्या जन्मी जे काही कर्म होते, ते कर्माचं जे काही फळं घेऊन किंवा जे काही कर्म घेऊन आपण आलेलो आहोत जन्माला, त्याची कुठेतरी परतफेड करायलाच आपला जन्म झालेला आहे. आणि जोपर्यंत आपल्या जे प्रारब्धाचे भोग भोगून होत नाहीत, तोपर्यंत आपल्या आयुष्यात कुठल्या चांगल्या गोष्टी घडत नाहीत, चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये येत नाहीत. त्यामुळे त्याला वेळ द्यावा लागतो आणि ते प्रारब्धाचे भोग संपण्यासाठीच आपल्याला ही सेवा महत्त्वाची आहे. नित्य सेवा ज्याला म्हणतो, पंचमहायज्ञ ज्याला म्हणतो, ते महत्त्वाचं आहे. ते हळूहळू करत गेलं, वाढत गेली जसं आपली सेवा, तसंच आपले प्रारब्धाचे भोग कमी होत जातात आणि आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही व्यवस्थित होत जातं. त्याच्यामुळे पहिल्यांदाच 11 गुरुवारचं व्रत केलं आणि मला फळ नाही भेटलं, अशा मनामध्ये शंका आणायची नाही. स्वामी समर्थांवरती जर तुम्ही शंका घेत असाल, महाराजांवर शंका घेत असाल, तर कुठलंही काम तुमचं होणार नाही. जिथे शंका आली तिथे सगळाच खेळ संपला, मी सांगू इच्छिते. त्याच्यामुळे कुठल्याही फळाची प्राप्ती होण्याच्या अगोदर किंवा काय भेटणार आहे पुढे भविष्यात याची आपल्याला, कारण की मी एक सांगते, स्वामी समर्थ महाराज कुठल्याही सेवेचं तुमचं म्हणजे तुम्ही जी काही सेवा करत आहात ती कुठलीही सेवा ते स्वतःजवळ ठेवून घेत नाही. त्याच्या 10 पटीने जास्त तुम्हाला देतात, पण योग्य वेळ आल्यावर तुम्हाला देत असतात. त्याच्यामुळे धीर धरा, मन शांत ठेवा, चलबिचल करू नका. हा गुरु करू का, तो गुरु करू, ह्या देवाचं करू का, त्या देवाचं करू, असं करू नका. स्थिर ठेवा मन, श्रद्धा ठेवा. कुठलीही गोष्ट मिळण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावेच लागतात आणि त्या प्रयत्नातूनच आपल्याला काहीतरी एक म्हणजे म्हणतात ना, एक रिझल्ट जो आहे तो चांगला भेटत असतो. त्यामुळे स्वामींची सेवा नित्य नियमाने करत राहा आणि पूर्ण म्हणजे म्हणतात की ना, अनन्य शरणागतीने त्यांना शरण जा तुम्ही. स्वामी समर्थ महाराजांना की मी तुमचं आहे, माझं आयुष्य मी तुम्हाला समर्पण केलेलं आहे, जे काही आहे ते तुमचं आहे, तर तुम्हीच आमचं आयुष्य घडवा. आम्ही फक्त तुमची रोज नामस्मरण नित्य सेवा करत राहणार आणि बाकी काही ते तुमच्याच हातामध्ये आहे. स्वामी समर्थ महाराज, तुम्हीच आमचे आई वडील भाऊ बहीण सगळे काही तुम्हीच आहात, असं त्यांना समर्पण करा स्वतःला. बघा तुमचं सगळं काम होणार आणि रोज नित्य सेवा पंचमहायज्ञ चुकवू नका आणि मग सगळे उपाय तोडगे करा. मी एवढं सांगू इच्छिते, तरच तुम्हाला फळप्राप्ती होणार आहे. नाहीतर तुम्ही म्हणताल की ताई तुम्ही सगळं तुम्ही सगळं सांगता करता उपाय तोडगे पण आम्हाला अनुभव येत नाही, तर मी तुम्हाला मेन गाभात्याचं सांगितलेलं आहे. नित्य सेवा पंचमहायज्ञ, मन साफ ठेवणे, मनामध्ये कोणाबद्दल ईर्ष्या न ठेवणे, कोणाबद्दल किंतु परंतु न ठेवणे, कोणाबद्दल म्हणजे कोणाचं वाईट चिंतू नका. बस एवढंच करा आणि फक्त नित्यनेमाने पवित्र मनाने स्वामींची नित्य सेवा रोज करत चला, सत्कर्म करत चला, अडल्या नडल्याला मदत करत चला. कुठेतरी आपण एखाद्याच्या बद्दल जर आपण म्हणजे समजा एखादं चांगलं व्हावं म्हणून आपण देवाकडे प्रार्थना केली, स्वामींकडे प्रार्थना केली किंवा कोणासरी चांगल्यासाठी आपण प्रार्थना जर केली, तर नक्कीच स्वामी समर्थ महाराज आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं लिहून ठेवत असतात, चांगलं घडवत असतात. फक्त आपल्याला गरज आहे ती म्हणजे पेशन्सची, संयमाची गरज आहे. डगमगू नका, स्वामी समर्थ महाराजांवरती शंका घेऊ नका, त्यांच्या सेवेवर शंका घेऊ नका, नावं ठेवू नका. एवढीच मी तुम्हाला विनंती करते. जर तुम्हाला जमत नसेल ह्या सेवेला वेळ देण्यासाठी, तुमच्या मनामध्ये शंका आहे महाराजांबद्दल, तर नक्कीच या मार्गामध्ये तुम्ही येऊ. त्यांना नावं ठेवण्यापेक्षा मार्गात नाही आलात तरी चालेल, पण तुम्हाला जिथे कुठे तुमची मनापासून इच्छा आहे की इष्टदेवतेंची मला हे इष्टदेवांची इच्छा म्हणजे पूजा करण्याची इच्छा आहे, तुम्ही त्या देवतेंची पूजा करा. पण कुठल्याही मार्गात येऊन कोणालाही देवी देवतांना नावं ठेवू नका, कोणालाही मनाला वाईट वाटेल असं वागू नका. एवढंच मला सांगू इच्छिते. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती इथेच थांबवते आणि आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.